हा, नमस्कार. जून रोजीच खूप पाऊस झाला साहेब इकडे मराठवाड्यात साहेब. आपलं बघा विदर्भात लोणारकडे तिकडं शेगावकडे जायला होतो. हो हो. रस्ता बंद आहेत बघा इकडले ते सीजन वडगावचे. तुमचा व्हिडिओ बघितला साहेब आम्ही आता लेटेस्ट मध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं 1 जुलैपर्यंत भाग बदला चांगल्या स्वरूपाचा भरपूर भागात पाऊस पडेल, तर कसं राहील थोडक्यात? 1 जुलैपर्यंत भाग बदलत पडणार आहे. कोणत्या कोणत्या भागात पडू शकतो साहेब आता पाऊस, आता लेटेस्ट मध्ये जो पडू लागला साहेब? आज ऐका हा, हो अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अं, बीड जिल्हा, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, हो नांदेड जिल्हा, लातूर, धाराशिव, त्याच्यानंतर नगर जिल्हा, हो पुन्हा ते तसा पाऊस सोलापूरकडे जाणार आहे, तसा सांगलीकडे जाणार आहे आता हो हो. उद्यापर्यंत 26-27. तसं जर साहेब आता राहिलेले भाग कव्हर करायला असं वाटू लागले. हो सगळं. हॅलो. साहेब हा, साहेब 1 जुलै नंतर कसं राहील म्हणलं थोडक्यात? 1 जुलैच्या नंतर पुन्हा काय होईल, हो. डायरेक्ट मग 5-6 तारखेला पुन्हा पाऊस येईल पंढरपूर यात्रेच्या वेळेस. हो आषाढी एकादशीच्या पण 1-2 तारखेला काय होणार आहे, हो 1-2 तारखेला विदर्भाकडे पाऊस राहणार आहे पुन्हा ते हो. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ. हो साहेब सध्या तरी सर्व दूर नाही समज आहे ना. नाही सर्व दूर आहे सगळं. हा तसं जर रात्रीच्या आता हे जिल्हे सांगितले तितके जिल्ह्यात सगळीकडे पाऊस आहे. कोणत्या आणखीन परत एकदा सांगा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, बुलढाणा जिल्हा, हो हो त्याच्यानंतर बीड जिल्हा, धाराशिव, लातूर. म्हणजे हे पाऊस आता इतक्या याच्यात सगळीकडेच आहे, सर्व दूर चालू आहे. हो आणि आणि रात्री ना 8च्या नंतर लय स्पीड वाढणार आहे याची. हो हो. आणि साहेब तुमचा शब्द नक्कीच कारण आला, तुम्ही सांगितलं होतं की लवकरातच शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी जेवढा ठरणारा पाऊस लवकरातच सक्रिय होईल, तर त्या पद्धतीने साहेब पूर्णतः रात्रीच्या 25 जूनच्या रात्रीपासूनच खूप पाऊस चालू झाला साहेब. मी म्हणून दररोज काय होणार, वाढत जाणार, एकदम असं वाढणार नाही. मग काय होईल, पाऊस म्हणजे व्याप्ती वाढत जाईल असं सांगितलं होतं. एकदम सगळीकडे पाऊस जात नसते, बरोबर साहेब. असं थोडंसं बटन टाकलं की सगळीकडे जायला. बरोबर साहेब, ते आता शेवटी निसर्ग म्हटलं समजून घ्या.